धनंजय मुंडेंचा आजचा मुक्काम हा भगवान गडावरच असणार आहे। उद्या सकाळी ते परळीसाठी रवाना होतील। धनंजय मुंडे सध्या वेगवेगळ्या आरोपांमध्ये घेरलेले आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण अभिमन्यू नव्हे तर धनंजय आहोत असं विधान करत कोंडी फोडली होती। या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे आज त्यांचं ऊर्जास्थान असलेल्या भगवान गडावर मुक्कामी गेलेले आहेत। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। विशाल, तुमच्याकडे काय अधिक तपशील? रेश्मा, आपण बघतोय की धनंजय मुंडेवर सध्या सर्वीकडूनच आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे आज भगवानगडावर गेले। तिथे नामदेव शास्त्री यांची ते भेट घेतली। सोबतच भगवानगड हा वंजारी समाजाचा एक आराध्य दैवत आहे आणि तिथे सगळेच मंडळी मोठ्या संख्येने जातात। खरं तर नामदेव शास्त्रींनी हा गड आता राजकारण्यांसाठी नाही अशा पद्धतीची घोषणा केली होती, मात्र तरी सुद्धा आज भगवानगडाचं समर्थन घेण्यासाठी धनंजय मुंडे तिथे गेले की काय अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। आज रात्रभर धनंजय मुंडे भगवानगडावरच मुक्कामी असणार आहे। उद्या सकाळी ते महापूजा करणार आहे आणि त्यानंतर 2 दिवस परळीला जाणार आहे। मात्र आता नामदेव शास्त्री नक्की काय भूमिका घेतात, खरंच गड धनंजय मुंडेच्या पाठीशी समर्थपणे उभा राहतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या संबंधित आता सर्व चर्चा सुरू झालेल्या आहेत। रेश्मा, निश्चित विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।